नांदेड शहरातील देवकृपा फंक्शन हॉल येथे आज शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे 7व्या शैक्षणिक प्रोत्साहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर संघटनेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शाळा पातळीवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य करणारे, विद्यार्थ्यांना प्रबोधन देऊन मदत करणारे, क्रीडा व साहित्य कार्य, संघटनात्मक कार्य आदी निकषांना अनुसरून कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अध्यापक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत, ते स्वतःचं समर्पण या भावनेने आपली जी सेवा आहे ते मनातून देतात, तन मन धनाने, आणि ते विद्यार्थ्यांवर कार्य करत असतात। त्या कार्याची दखल घ्यावी आणि त्यांना प्रेरणा द्यावी। अजून या प्रेरणेमुळे ते अजून आपलं काम खूप छान पद्धतीने करतील आणि विद्यार्थ्यांना घडवतील, हा यामागचा मूळ उद्देश आहे। आपण कार्य करतो, परंतु त्या कार्यांची इतर ठिकाणी किंवा प्रशासनाच्या ठिकाणी कार्य करणाऱ्या शिक्षकांची नोंद घेतल्या जात नाही। जात असेल पण काही लोकांची घेतल्या जाते, पण काही जे काम करणारे आहेत ते नाराज होतात आणि आपलं काम सोडून देतात की आपली कोणी दखलच घेत नाही, आपण खूप काम करतो अशी भावना निर्माण होते आणि ते काम अर्धवट राहिल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकते। त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून आमचा हा 2014 पासूनचा प्रयत्न आहे की जे खरं काम करत आहेत त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे, त्यांची प्रशंसा केली पाहिजे। या शैक्षणिक प्रोत्साहन सोहळ्यातून आम्ही दरवर्षी हा शैक्षणिक प्रोत्साहन सोहळा आमच्याच संघटनेद्वारे कोणाचेही पैसे कोणाकडे न जमा करता ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडल्या जाते। सुरुवातीला फक्त नांदेड जिल्ह्यामध्येच हा उपक्रम होत होता, 2014ला सुरू झालेला, पण नंतर आम्ही राज्यव्यापी केला आणि हा आजचा राज्यव्यापी 7वा हा शैक्षणिक प्रोत्साहन सोहळा आहे। यामध्ये 32 जिल्ह्यातील शिक्षक आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील एकूण 31 शिक्षक यांना नांदेड जिल्हास्तरीय पुरस्कार आणि बाहेर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एकेकांना राज्यस्तरीय अध्यापक पुरस्कार देण्याचं भाग्य आम्हाला आज शिक्षकेतर कर्मचारी संघटनेला लाभलेलं आहे। आमचं ब्रीद आहे अध्ययन अध्यापन, जर गरजच पडली तर संघर्ष, नाहीतर आपली शाळा, आपले विद्यार्थी, आपली मुलं यामध्ये आपण सक्षमपणे काम करावं आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन चांगल्या प्रकारे त्यांना जीवन जगण्यासाठी प्रेरित करावं, हा यामागचा उद्देश आहे। आज दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी आज शिक्षक संघटनेअंतर्गत या ठिकाणी सर्व शिक्षकांना प्रोत्साहनपद असा एक शैक्षणिक सोहळा आयोजित केलेला आहे। त्यांचं या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि या सत्कार समारंभामध्ये ज्या शिक्षकांनी भविष्य विद्यार्थ्यांचे घडवलेले आहेत अशा शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या ठिकाणी एक शील्ड, प्रमाणपत्र आणि मानाचा फेटा अशा प्रकारचे या ठिकाणी दिलेले आहेत। या समारंभासाठी अनेक ठिकाणाहून पूर्ण जिल्ह्यामध्ये हा समारंभ घेण्यात आलेला, जिल्ह्यातून लोक आलेले आहेत। या जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे अशा ठिकाणाहून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व लोकांनी जे आहे अतिशय चांगलं कार्य या समाजकार्यामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्कार देण्यात आलेले आहे। आज शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष युवराज पोवाडे आणि सर्व आम्ही त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये हा अतिशय चांगला प्रोग्राम या ठिकाणी केलेला आहे। तर या सर्व प्रोग्रामसाठी मी भावी सर्व शिक्षकांना, येणाऱ्या सर्व लोकांना, आलेल्या सर्व लोकांचं या ठिकाणी मनोभावे स्वागत करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो। थँक्यू।